रतन टाटा यांच्या निधनानं आपण नक्की काय गमावलं हे कळायला भारतीय समाजाला काही काळ जावा लागेल. याचं कारण असं की जे.आर.डी. टाटा, रतन टाटा ही केवळ उद्योगपती या एका शब्दाने वर्णन करावी अशी माणसं नव्हती. भारतीय मूल्य, भारतीय संस्कृती यांच्या आधारे भारतामध्ये संपत्ती निर्मितीचं महत्व ज्यांनी दाखवून दिलं, ज्यांनी ती संपत्ती निर्मिती ही सात्विक असू शकते हे दाखवून दिलं, ज्यांनी संपत्ती निर्मिती हा इतरांच्यासाठीही आनंदाचा भाग असू शकतो, इतरांच्याही जगण्यामध्ये आपण त्या संपत्ती निर्मितीनं परिणाम करू शकतो हे दाखवून दिलं, अशा स्वरूपाच्या ह्या संस्था होत्या. भारतामध्ये याचं महत्व अतिशय वेगळं का आहे याचं कारण भारतामध्ये मुळातच संपत्ती निर्मिती हा काही प्रेमाने चर्चा केली जाईल असा विषय नाहीये. साधी राहणी उच्च विचारसरणीचा संबंध दुर्दैवाने गरिबीशी जोडल्या गेल्यामुळे संपत्ती निर्मितीला, श्रीमंतीला एक साधारणपणे आपण अनुल्लेखानं किंवा कमीपणानं त्याकडे बघत असतो. अशा वेळेला संपत्ती निर्मिती ही सात्विक असू शकते आणि त्याच्यामुळे समाजाचीही प्रगती होऊ शकते असं दाखवून देणारे दोन महत्वाच्या व्यक्ती भारतामध्ये होऊन गेल्या. एक पहिले जे.आर.डी. आणि दुसरे रतन टाटा. जे.आर.डींच्या नंतर 1991 पासून टाटा उद्योग समूहाची धुरा यांच्याकडे आली. भारतीय उद्योग आणि विशेषतः भारतामध्ये मोठे होणारे हे उद्योगपती हे सरकारच्या धोरणांच्या कलाकलानं आपली उद्योग साम्राज्य आखत असतात, बेतत असतात. म्हणजे सरकारी धोरणं कशी आहेत, ती उद्योग विषयक कुठल्या घटकांना अनुकूल ठरणारी आहेत, या अनुषंगाने उद्योगपती आपापली धोरणं बेतत असतात. रतन टाटा आणि विशेषतः टाटा समूहानं असं अजिबात केलं नाही. जिथे ग्राहकांचा थेट संबंध असू शकेल, येईल आणि ग्राहक आणि उद्योगपती यांच्यामध्ये एक थेट नातं निर्माण होऊ शकेल अशा स्वरूपाच्या उद्योगांना त्यांनी हात घातला. त्याच्याबरोबरीनं दुसरं एक वैशिष्ट्य रतन टाटा यांचं अतिशय आवर्जून नमूद करायला हवं ते असं की भारतीय उद्योगपती साधारणपणे गड्या आपला गाव बरा या पद्धतीनं काम करत असतात. म्हणजे भारताच्या एकंदर व्यवस्थेला स्वतःच्या बाजूला करून घेत आपल्या उद्योगांची उभारणी करायचं आणि भारतामध्ये महासाम्राज्य तयार करायचं असा साधारण प्रत्येकाचा प्रयत्न असतो. टाटा समूह याला अपवाद ठरला आणि त्यातही रतन टाटा हे अत्यंत वेगळे ठरतात या अनुषंगानं. याचं कारण त्यांनी काही महाजागतिक कंपन्यांना टाटा समूहात विलीन करून घेतलं. अत्यंत महत्वाची काही उदाहरणं देता येतील. म्हणजे जगवार लँड रोवर ही भारतीय कंपनी नव्हती, ही फोर्डच्या साम्राज्याचा, जागतिक साम्राज्याचा भाग होती. आज ती भारतीय कंपनी झाली, टाटांमुळे झाली. कोरस सारखी प्रचंड जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी असेल, पोलाद निर्मितीची कंपनी, ती टाटांमुळे, रतन टाटांमुळे भारतीय झाली. किंवा तिसरं महत्वाचं उदाहरण, जगातली सगळ्यात मोठी चहा बनवणारी कंपनी आज भारतीय आहे, ती रतन टाटांमुळे भारतीय झाली. जेव्हा टेटली ही कंपनी त्यांनी टाटा साम्राज्याचा भाग बनवली. त्यामुळे एक वैश्विक दृष्टिकोन असलेला भारतीय उद्योगपती असं त्यांचं वर्णन करावं लागेल. कारण भारतामध्ये टाटांच्या उदया अगोदर बरेचसे व्यापारी होते, ज्यांना आपण उद्योगपती म्हणतो, ते साधारण व्यापारी मनोवृत्तीचे होते. टाटा समूहाने मात्र उद्योगपती, ज्याला काहीतरी निर्मितीची जाण आहे, ज्याला काहीतरी सृजनाची आवड आहे, ज्याला काहीतरी स्वतःचं उत्पादन देशासाठी तयार करायची अशी आवड आहे, अशा स्वरूपाचा एक प्रयोग हे टाटामुळे भारतामध्ये सुरू झाला. आणि त्याची म्हणजे टाटा जेव्हा मी लिहित होतो तेव्हा टाटांशी संपर्क आला. अत्यंत मृदू स्वभाव, अतिशय समोरच्याला म्हणजे कौतुक वाटेल त्याचा आर्दव ज्याला म्हणतात, इतकं स्वभावामध्ये आर्दवी स्वभाव, मार्दव आणि एक नम्रता ही इतकी सहजपणे होती. त्याचं परत एक वैशिष्ट्य असं की मोठ्यांची नम्रता ही बऱ्याचदा दिखाऊ असू शकते. रतन टाटा यांच्या नम्रतेमध्ये असा अजिबात गंध म्हणता येईल अशा खोट्या नम्रतेचा अजिबात नव्हता. ती अत्यंत नैसर्गिक होती. एखादी त्वचा आपल्या अंगावरती जशी वागवावी तशा पद्धतीनं टाटा ही नम्रता सहज असायची. त्यांना बॉम्बे हाऊसच्या बाहेर उतरताना बघणं हा एक सोहळा असायचा. रतन टाटाची गाडी आली रे आली की त्या परिसरातले सगळे कुत्रे त्या गाडीभोवती गोळा व्हायचे आणि आपले काही जुने मित्र सुरूच भेटलेत अशा पद्धतीने रतन टाटा त्यांची चौकशी करत आत जायचे. सर्वसाधारणपणे
भारतीय उद्योगपती हे त्याच्या मुख्य कार्यालयात जेव्हा येतो त्यावेळेला तिथले शिपाई कर्मचारी किंवा बाकीचा जो काही एक तो कर्मचारी वर्ग असतो तो चला 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 साहेब आले बाजूला व्हा अशा पद्धतीने वागत असतो. रतन टाटांचं कधीही असं झालं नाही. ते जी काही लिफ्टची रांग असेल ते रांगेमध्ये उभे राहायचे आणि ते लिफ्ट पर्यंत ते रस्त्यावरचे कुत्रे त्यांना सोबत द्यायचे, त्यांच्या समवेत असायचे आणि मग रतन टाटा सामान्य नागरिकाप्रमाणेच त्या लिफ्टमधून वरती जायचे. मग ह्या कुत्राप्रेमातनंच त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी अतिशय सुंदर निवारा व्यवस्था बनवली. त्यांचं जेवण खाण, त्यांची बडदास्त टाटांच्या कर्मचाऱ्यांकडून ठेवली जायला लागली. त्याच्यानंतर अलीकडची सगळ्यात मोठी त्यांची एक समाजाला दिलेली देणगी म्हणता येईल ते म्हणजे कुत्र्यांसाठी, प्राण्यांसाठी त्यांनी स्वतःच्या पैशातनं एक भव्य रुग्णालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचं रुग्णालय मुंबईमध्ये स्थापन केलं. याचं महत्व अशासाठी की भारतामध्ये दाखल करून घेता येईल म्हणजे ज्याला रात्रभर ठेवावं लागेल प्राण्यांना अशी रुग्णालय स्थापन करायला बंदी होती. तो अधिकार फक्त सरकारला होता. म्हणजे सरकारच प्राण्यांसाठी रुग्णालय स्थापन करू शकेल, तिथे प्राणींना रात्रभर ठेवावं लागलं तर ठेवता येऊ शकेल अशी. हा नियम रतन टाटांच्या प्रयत्नामुळे बदलला आणि आता अलीकडच्या काळात रतन टाटांचं एक स्वप्न होतं की आपण एक अतिशय भव्य चांगलं रुग्णालय ज्याच्यामध्ये सर्व सुविधा माणसांना ज्या मिळतात त्या असतील त्या त्याच्यामध्ये देणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं. अलीकडेच ते पूर्ण झालं. त्यामुळे ह्या अर्थाने एक खरा भारतीय उद्योगपती असं त्यांचं वर्णन करता येऊ शकेल. मी त्यांना ज्या टाटा यांच्या पुस्तकाच्या निमित्तानं मुलाखत झाली शेवटची ज्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही अमेरिकेत जन्माला आलेला असता किंवा युरोपमध्ये जन्माला आलेला असतात तर तुमचं साम्राज्य अधिक व्यापक, अधिक संघर्षाविना पार पडलं असतं, असं नाही का तुम्हाला वाटत? ते म्हणाले बरोबर आहे, तसं झालं असतं, पण तिथे तसं करणारे खूप जण होते. मी भारतामध्ये असण्याचं महत्व हा त्यांना माझा प्रश्न होता त्यांना की तुम्ही भारतामध्ये असण्याचं महत्व काय. त्यावर ते म्हणाले होते की इथे त्याची अधिक गरज होती, त्यामुळे भारतामध्ये राहून हे करणं भले त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला असेल, भले त्यासाठी त्यांना वेळ लागला असेल, भले त्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली असेल, पण त्यांनी हे सगळं भारतात राहून केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने वैश्विक जाणीवा असलेला एक सुंदर प्रामाणिक सच्चा भारतीय उद्योगपती असं त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि त्यांची रुजुता, त्यांची नम्रता, त्यांची सभ्यता अंगामध्ये बाणवणं हीच खरी रतन टाटा यांना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं.